हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक या टॉपिकमध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स केटोन स्टडी करतो आपण. त्यामध्ये फर्स्ट दोन मेथड आपल्या कंप्लीट झाले आहेत, बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स आणि बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल्स. ओके, नेक्स्ट मेथड जी आहे आपली अल्डिहाइड्स आणि केटोनचं फॉर्मेशन करायचं फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स मीन्स कंपाउंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन. ओके, ज्या कंपाउंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, हायड्रोकार्बन्स. ओके, आता मग त्या हायड्रोकार्बन्समध्ये कोण येणार आहे, अल्केन, अल्किन, अल्काइन आणि ॲरोमॅटिक कंपाउंड्स. ओके, लक्षात आलं. आता आपण अल्किनचं ओझोनोलायसिस करून आपण अल्डिहाइड्स आणि केटोनचं फॉर्मेशन करणार आहे. ओके, हे लास्ट लेक्चरला आपण बघत होतो. ओके, ओझोनोलायसिस ऑफ अल्किन. आता अल्किन म्हणजे काय असणार आहे, आपला कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट असणार आहे ना याच्यामध्ये, अल्किनमध्ये. लक्षात आलं ना. ओके, आता लक्षात घ्या, ओझोनोलायसिस म्हणजे काय होतं आपलं, ओझोनोलायसिस कशाला म्हटलं होतं आपण, ओझोनोलायसिस म्हणजेच काय होतं आपलं, ॲडिशन ऑफ ओझोन. ॲडिशन ऑफ ओझोन. ओझोन आपला कसा असतो, O3 मॉलिक्यूल ना. ओके, ॲडिशन ऑफ ओझोन अक्रॉस दी कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन अल्किन. ओके, अल्किन मधल्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला हा ओझोनचा मॉलिक्यूल आपला ॲड होत असतो. लक्षात आहे, त्याला आपण काय म्हणतो, ओझोनोलायसिस. ओके, आता मग हे ओझोनोलायसिस होत असताना पहिल्या स्टेपमध्ये अल्किनला ओझोन ॲड झाला की आपला ओझोनाइडचं फॉर्मेशन होतं आणि तो ओझोनाइड हा अनस्टेबल असतो. त्याचं डिकम्पोजिशन झालं की आपल्याला करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स आणि केटोनचं फॉर्मेशन होतं. ओके, असं काय कसं होत असतं बघा, आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे साहेब. पहिलं एक्झाम्पल आपलं काय होतं, CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, हे एक्झाम्पल आपण घेतलं होतं. ओके, बघा याच्यामध्ये काय होतं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. नेम ऑफ दिस अल्किन, अल्किनचं नेम काय सांगा, काय दोन कार्बन आहे ना, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. काय अल्किनचं नेम आहे, इथिन आहे ना, बरोबर आहे, हा इथिन आहे. त्या इथिनचं ओझोनोलायसिस करायचं आहे. ओझोनोलायसिस म्हणजेच काय आपलं, ॲडिशन ऑफ ओझोन. ओके, ओझोन मॉलिक्यूल ॲड करणार आहे आपण. कुठं ॲड करत असतो आपण, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस. ओके, आता ओझोनोलायसिस करा. आता आपण ओझोनोलायसिस करतो डबल बॉन्डच्या अक्रॉस. 3 ऑक्सिजन आयटम ओझोनमध्ये ॲड केले होते आपण. हा CH2 आहे दिलेला. ओके, ऑक्सिजन हा CH2 लक्षात घ्या, CH2 या दोन कार्बनच्या मध्ये एक ऑक्सिजन ॲड केला आहे. आता राहिले किती ऑक्सिजन याच्यामध्ये, दोन आले ना. ओके, दोन ऑक्सिजन. तो इथे एक येणार आहे आणि इथे एक येणार आहे, बरोबर आहे. हा O3 मॉलिक्यूल इथं ॲड झाला ना. कार्बनची व्हॅलन्सी पण आपली 4 आहे. 2 हायड्रोजनला द्यायचं, 2 ऑक्सिजनला द्यायचं प्रत्येक कार्बन, बरोबर आहे ना. आता लक्षात घ्या, मग हेच आपलं ब्रेकिंग आता कसं होत असतं, त्याच्यामध्ये इथला जो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे हा ब्रेक होतो आणि इथला ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड आपला ब्रेक होतो. ओके, लक्षात इथून सुद्धा हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार आहे, इथला ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड आपला ब्रेक होणार. आपल्याला दोन मॉलिक्यूल होतात. हा मिळाला आहे तो आपला काय, ओझोनाइड. आणि हा ओझोनाइड कसा असतो आपला, अनस्टेबल असतो. सध्या अनस्टेबल असल्यामुळे हा ब्रेक होत असतो ना. ब्रेकिंग कसं होते दाखवलं आहे आपण, इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार, हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि हा ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार. ओके, मग लक्षात घ्या, ब्रेक झाल्यानंतर झिंक डस्ट आणि वॉटरच्या प्रेझेन्समध्ये हा ओझोनाइड आपला ब्रेक होत असतो. ओके, मग लक्षात घ्या, ब्रेकिंग झाल्यावरती मॉलिक्यूल कसा मिळतो असतो आपला, CH2O ना. चल का, CH2O. ओके, आणि दुसरा CH2O. CH2O म्हणजेच काय असणार आहे, आपण सांगितलं आहे HC डबल बॉन्ड OH, बरोबर आहे ना. CH2O मध्ये कार्बन एकच आहे ना, एक कार्बन आहेच आपला, 2 हायड्रोजन आहेत.
2 हायड्रोजन इथं आहेच ना, आणि एक ऑप्शन आहेच ना, डबल बॉन्ड ऑप्शन इथं. ओके, सिंगल बॉन्ड ऑप्शनचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, डबल बॉन्ड ऑप्शनमध्ये. ओके, मग हा HC डबल बॉन्ड OH मॉलिक्यूल तयार झाला. आणि दुसरा पण सेम तसाच आहे ना, CH2, हा सेमच आहे ना, मग हा पण सेम असाच होणार आहे, HC डबल बॉन्ड OH. म्हणजे 2 आपल्याला असले मॉलिक्यूल मिळाले ना, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, हा CHO ग्रुप कुणाचा आहे, CHO ग्रुपला कुठला ग्रुप म्हणतो आपण, अल्डिहाइड्स म्हणतो ना CHO ग्रुपला, लक्षात आलं. मग ही अल्डिहाइडचं फॉर्मेशन झालं. किती मॉलिक्यूल झाले अल्डिहाइडचे, 2 मॉलिक्यूल तयार झाले ना, बरोबर आहे ना, लक्षात दे. आणि मग परत आपल्याला काय मिळालं लक्षात घ्या, हा जो झिंक आहे, झिंक डस्ट, झिंक मेटलची पावडर आहे, हा झिंक डस्ट त्या ऑक्सिजनला कंबाईन होतो इथल्या, आणि आपल्याला काय मिळतो, झिंक ऑक्साईडचं फॉर्मेशन मिळतं. लक्षात, ओके, लक्षात आलं. तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, हा झिंक डस्ट नाही यूज केला तरीसुद्धा आपल्याला हा फॉर्माल्डिहाइड मिळणार आहे, लक्षात घ्या. परंतु काय होतं म्हटलंय, हा झिंक डस्ट जर नाही तुम्ही यूज केला असता, डायरेक्ट तुम्ही वॉटर घेतला असतं, तर त्या ठिकाणी काय झालं असतं, हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो ऑक्सिजनला कंबाईन होऊन इथं आपला ZnO न तयार होता H2O2 तयार झाला असता, हायड्रोजन पेरॉक्साईड तयार झाला असता, लक्षात का, H2O ऑक्सिजनला कंबाईन H2O2 झाला असता. आणि हा जो हायड्रोजन पेरॉक्साईड आहे हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, लक्षात घ्या. त्यामुळं हा काय करतो, अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन करतो आणि त्याचं कन्व्हर्शन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये करतो, लक्षात घ्या. HCOOH तयार करतो. चल का, इथे एक आणखी ऑप्शन ॲड करतो ना, आणि COH फंक्शनल ग्रुप कुणाचा आहे आपला, COH फंक्शनल ग्रुप कुणाचा आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड ना. ओके, मग ह्याचं परत ऑक्सिडेशन करून आपला कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्मेशन झालं असतं, लक्षात घ्या. ओके, हा जर झिंक नाही यूज केला असता तर मग रिॲक्शन आपल्या अल्डिहाइड स्टेजला स्टॉप झाली नसती, त्याचं कन्व्हर्सन परत कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये झालं असतं अल्डिहाइडचं, लक्षात आलं. आपल्या रिॲक्शन अल्डिहाइड स्टेजला स्टॉप करायचं असेल तर आपण काय यूज करणार आहे, झिंक यूज करणार, लक्षात घ्या. झिंक डस्ट, झिंक मेटलची पावडर यूज करणार आहे, कारण का हा झिंक डस्ट काय करतो, लक्षात घ्या, तयार झालेला जो हायड्रोजन पेरॉक्साईड आहे H2O2 ह्याचं डिकम्पोजिशन करतो, ब्रेक करतो, लक्षात घ्या. H2O2 हा H2O2 मधला एक ऑक्सिजन घेतो आणि झिंक ऑक्साईड आणि परत हा वॉटर मॉलिक्यूल रिलीज करतो, लक्षात घ्या. ओके, हे इम्पॉर्टंट फंक्शन आहे झिंक डस्टचं, लक्षात घ्या की 5 झिंक डस्ट इज यूज्ड इन ओझोनाइड रिॲक्शन्स ऑफ अल्किन्स. ओके, बिकॉज झिंक डस्ट डिस्ट्रॉय द हायड्रोजन पेरॉक्साईड आणि स्टॉप द कन्व्हर्शन ऑफ अल्डिहाइड इनटू कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, अल्डिहाइडचं कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होऊ देत नाही. ओके, त्यासाठी आपण झिंक डस्ट यूज करतो, लक्षात घ्या. ओके, त्यामुळे इथं H2O2 न तयार होता काय तयार होतं, आपला झिंक ऑक्साईडचं फॉर्मेशन होतं, लक्षात आलं का. ओके, आणि रिॲक्शन आपली कुठं स्टॉप होणार आहे, अल्डिहाइड स्टेजला स्टॉप होत असतं, लक्षात येते ना. झिंक डस्ट का आपण यूज करतोय त्याचं रिझन लक्षात आलं ना. ओके, इथं आपल्याला हा काय मिळाला, ह्याचं नेम काय सांगितलं होतं आपण, फॉर्माल्डिहाइड, आणि IUPAC नेम काय होतं आपलं, मिथॅनल. चल का, एक कार्बनचा अल्डिहाइड आहे हा मिथॅनल, लक्षात आलं. अशा पद्धतीने आपल्याला इथं काय मिळालं आहे, अल्डिहाइड मिळाले ना. दुसरे एक्झाम्पल घेऊया आपण इथं ओझोनाइड्समध्ये. आता बघा, लक्षात घ्या. नेक्स्ट आपण इथे इथला CH3 CH डबल बॉन्ड CH2. ओके, हे एक्झाम्पल असेल, अल्किनच आहे ना. नेम ऑफ दिस अल्किन काय, अल्किनचं नेम आहे आपलं. ओके, 3 कार्बनचा अल्किन काय नेम आहे, प्रोपीन ना. आणि कॉमन सिस्टीममध्ये काय म्हणतो आपण, शेवटचा ENE कशाने करतो आपण, YLENE. ओके, कॉमन सिस्टीममध्ये याचं नेम काय होणार आहे, प्रोपिलिन. ओके, ENE YLENE काढतो ना आपण, चल का, प्रोपिलिन.
ॲडिशन ऑफ ओझोन मॉलिक्यूल O3 सेम. ओके, ओझोन कुठं ॲड होणार आहे? डबल बॉन्डच्या अक्रॉस. ओके, हा CH3 ॲज इट इज. ओके, इतर नो चेंज. CH3 झाला, सिंगल बॉन्ड CH, बरोबर आहे. आता डबल बॉन्डच्या अक्रॉस ऑक्सिजनची ॲडिशन करा. इथं CH2 इकडला, इथं ओझोनाइडचं फॉर्मेशन होणार, लक्षात घ्या आपलं असं, बरोबर आहे. हा ओझोनाइड तयार झाला. आता लक्षात आहे, ओझोनाइड, फॉर्मेशन ऑफ ओझोनाइड, लक्षात घ्या. आता हा ओझोनाइड अनस्टेबल आहे, हा ब्रेक होणार कशाच्या प्रेझेन्समध्ये? झिंक नसताना वॉटरच्या प्रेझेन्समध्ये. ओके, ही कंडिशन आता फिक्स असणार आहे. ब्रेकिंग कसं होणार आहे? हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार, इथला ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार आहे, परत इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार, हा ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार आहे, लक्षात दे ना. प्लस आता मग प्रोडक्टचं फॉर्मेशन कसं होणार आहे बघा, लक्षात घ्या. हा CH3 मॉलिक्यूल आहे, इथं CH आहे आणि हा O, लक्षात घ्या. इथं कार्बन ऑक्सिजनमध्ये काय होणार आहे? डबल बॉन्डचं फॉर्मेशन होणार आहे, लक्षात का. पहिला मॉलिक्यूल आपल्याला अल्डिहाइडचा मिळेल, CH3 CHO, चल का, CH3 CHO, चल का, CH3 CHO पहिला मॉलिक्यूल मिळाला ना. CHO म्हणजेच काय? अल्डिहाइड आहे ना, चल का. आणि दुसरा कुठला मिळेल? CH2O, चल का. दुसरा CH2O म्हणजेच काय? HCHO, चल का. CH2O म्हणजेच काय? HCHO. दोघांच्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे की नाही? CHO, इथं पण CHO, बरोबर आहे. दोघांच्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. मग हे दोन अल्डिहाइडचे मॉलिक्यूल झाले. प्लस इथं काय येणार आहे? झिंक आणि हा ऑक्सिजन, झिंक ऑक्साईड. ओके, हा काय झाला? ह्याचं नेम काय रे? असिटाल्डिहाइड, कॉमन सिस्टीम. हा काय? फॉर्माल्डिहाइड. ओके, ह्यालाच IUPAC काय म्हणताय? इथेनॉल. आणि हा काय? मिथेनॉल, बरोबर आहे. IUPAC सिस्टीम. दोन अल्डिहाइडचे मॉलिक्यूल मिळाले. दोन्ही अल्डिहाइड मॉलिक्यूल कसे आहेत आपले? डिफरंट आहे, लक्षात घ्या, सेम नाहीत. चल का. हा प्रोपिलिन पासून झाला किंवा प्रोपीन पासून. ओके, तुम्हाला क्वेश्चन असेल बघा, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ओझोन ऑन प्रोपीन और प्रोपिलिन. तर हे प्रोडक्ट करता आलं पाहिजे. और कन्वर्ट द प्रोपीन इंटू असिटाल्डिहाइड अँड फॉर्माल्डिहाइड. चल का. असिटाल्डिहाइड आणि फॉर्माल्डिहाइड प्रोपीन पासून कसं तयार कराल? ओके, हे लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पुढची रिॲक्शन आपण घेऊया. ह्यामध्ये CH3 CH डबल बॉन्ड CH असा मॉलिक्यूल असेल, बरोबर. ह्याचं नेम काय? काय नेम अल्किनचं? ब्युटीन ना. ओके, असेल का. हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, 2 नंबरला डबल बॉन्ड आहे, त्यामुळे हा काय झाला? B2इन. ओके, आणि IUPAC सॉरी कॉमन नेम ENE ना, चल का, ब्युटिलिन. ओके, मग आता कॉमन सिस्टीममध्ये आपण काय करतोय? अल्फा बीटा गॅमा डेल्टानं पोझिशन दाखवते डबल बॉन्डची. हा अल्फा, हा बीटा, गॅमा, डेल्टा. बीटा पोझिशनला डबल बॉन्ड, नेम बीटा ब्युटिलिन. ओके, शेवटचा EYLE करतोय आपण, बीटा ब्युटिलिन झाला. कॉमन सिस्टीम और ट्रिवियल सिस्टीम. ओके, ओझोन. ओके, O3 मॉलिक्यूल आपण ॲड केला. पहिल्यांदा ओझोनाइडचं फॉर्मेशन कसं होणार? डबल बॉन्डच्या अक्रॉस ओझोन ॲड होणार आहे.
CH3 CH. ओके, इथं ऑप्शन ॲड करा. CH सिंगल बॉन्ड CH3. इथं ऑप्शन, इथं ऑप्शन, इथं ऑप्शन आहे. ओके, लक्षात आलं का? त्या डबल बॉन्डचा अक्रॉस ॲड झाला ना ओझोनचं मॉलिक्यूल. लक्षात दे. ओके, लक्षात आलं ना? ओके, मग आता बॉन्ड ब्रेकिंग कसं होणार? इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झाला आणि हा ऑक्सिजन बॉन्ड ब्रेकिंग सेम राहणार. इथला कार्बन हा ऑक्सिजन असं ब्रेकिंग होणार आणि दोन मॉलिक्यूल मिळणार. CH3 CHO CH3 CHO दोन असले मॉलिक्यूल मिळणार की नाही? असिटाल्डिहाइडचे. चल का, दोन असिटाल्डिहाइड मिळणार आहेत. ओके, ॲरोवरती सेम लिहिणार आहे पण झिंक डस्ट अँड वॉटर. ओके, मॉलिक्यूलला तुम्ही असा स्पीड करून लिहिला अल्डिहाइड तरी चालेल, CHO लिहिला तरी चालेल. चल का, असले दोन मिळाले ना CH3 CHO. ओके, हा CH3 CHO. ओके, दोन मॉलिक्यूल मिळाले. नेम याचं सेम असिटाल्डिहाइड और इथेनॉल. का नेम इज असिटाल्डिहाइड और इथेनॉल प्लस झिंक ऑक्साइड. ओके, ZNO. अंडरस्टँड? ओके, आता हे सगळे आपण काय तयार केलेत? अल्डिहाइड्स तयार केले ना. आता केटोन तयार करायचं आपलं. ओके, ओझोन लायसिस ऑफ अल्किन घेऊन बघा कसं येणार केटोनचं फॉर्मेशन. CH3 C, त्यानंतर इथं CH3 मी घेतला. ओके, डबल बॉन्ड CH2. ओके, हा केटोन आहे, सॉरी अल्किन आहे. काय नेम आहे अल्किनचं? अल्किनचं नेम काय आहे? नेम ऑफ दिस अल्किन अकॉर्डिंग टू कॉमन सिस्टम. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन. सेकंड कार्बनला कुठला ग्रुप आणायचा आहे? मिथिल ग्रुप आणायचा आहे ना. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आणायचं तर काय म्हणतो आपण? आयसो म्हणतो. लक्षात घ्या. आणि टोटल कार्बन किती आहेत? 4 आहेत. नेम काय झालं? आयसोब्युटलीन. कॉमन सिस्टीममध्ये ब्युटलीन म्हणतो ना आपण. ENE YLIN करतो आपण अल्किन मधला. बरोबर आहे ना? मग नेम काय झालं याचं? आयसोब्युटलीन. आयसोब्युटलीन. ओके, IUPAC मध्ये काय येणार? हा फर्स्ट कार्बन नंबरिंग डबल बॉन्ड जवळ तिकडून करणार असतो पण. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन आहे. सेकंड कार्बनला कुठला ग्रुप आहे? मिथिल आहे ना. आणि स्ट्रेट चेनमध्ये कार्बन 3 आहेत. हा मिथिल ग्रुप सबस्टिट्यूएंट झाला होता IUPAC मध्ये. त्यामुळे नेम याचं कसं आहे ना IUPAC 2 मिथिल. चल का, हा 2 मिथिल झाला. आणि काय झालं पुढं? 3 कार्बनचा अल्किन प्रोपीन. 2 मिथिल प्रोपीन. अंडरस्टँड? 2 मिथिल प्रोपीन किंवा आयसोब्युटलीन. ओके, बघा ओझोन लायसिस करा. ॲडिशन ऑफ ओझोन O3. अंडरस्टँड? कुठं ॲड होणार मॉलिक्यूल? मॉलिक्यूल कुठं होणार? ओझोनचा ॲड कुठं होणार? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस ॲड होणार आहे. ओके, ले ॲडिशन आता CH3 CH3 हे ॲज इट इज आहे. असेल का? इथं कुठलाही चेंज केलेला नाही आपण. ओके, CH3 बघा इथं डबल बॉन्डच्या अक्रॉस आपण ऑक्सिजन ॲड करतोय. ओके, अशा पद्धतीने हा मॉलिक्यूल झाला आपला ओझोनाइडचं फॉर्मेशन. बरोबर, हा ओझोनाइड झाला. अनस्टेबल ओझोनाइड. हा अनस्टेबल आहे. ब्रेकिंग करा.
इथून असं ब्रेकिंग होणार आहे, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक. इथून असं कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार आहे. ओके, ब्रेकिंग होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट अँड वॉटर. कंडिशन सेम आहे. ओके, मॉलिक्यूल कसा मिळणार केटोनचा बघा. इथला CH3 आणि ह्या कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन होणार आहे. चल का, CH3C डबल बॉन्ड O CH3. ओके, केटोनचं फॉर्मेशन अंडरस्टँड. ओके, कसं झालंय बघा. CH3 ॲज इट इज आहे. इथला कार्बन आहे, ह्या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये काय होणार आहे, डबल बॉन्डचं फॉर्मेशन होणार आहे. ओके, C डबल बॉन्ड O आणि हा सिंगल बॉन्ड पुढं CH3. केटोन झालंय की नाही. ओके, CH3CO CH3 केटोन. ओके, केटोनचं फॉर्मेशन आहे. केटो ग्रुप 2 अल्किल ग्रुपला अटॅच आहे. केटो ग्रुप आहे. नेम ऑफ दिस केटोन डायमिथाइल केटोन और हिस्टॉरिकल नेम चालेल ॲसिटोन. ओके, किंवा IUPAC काय म्हणतो आपण याला, IUPAC प्रोपॅनॉन. चल का, IUPAC प्रोपॅनॉन. ओके, लक्षात आलं. याचे नेम आपलं ॲसिटोन म्हणतो आपण ह्या कंपाऊंडला, किंवा डायमिथिल केटोन म्हणतो. ओके, पहिले हिस्टॉरिकल नेम आहे, ही कॉमन आउट ट्रिवियल नेम, आणि ही प्रोपॅनॉन हे आपलं IUPAC नेम आहे. लक्षात दे. प्लस दुसरा आता अल्डिहाइडचा मॉलिक्यूल मिळणार आहे, CH2O ना. ओके, CH2 म्हणजेच काय, HCHO. ओके, ह्याचं नेम काय रे, HCHO नेम काय, फॉर्माल्डिहाइड. ह्यालाच तुम्ही काय म्हणताय आणखी IUPAC मध्ये मिथॅनॉल. शेवटचा ई पॅरेंट अल्केन मला कशाने करतोय आपण, AL न करतोय ना. मिथेनचा AL न कडा मिथॅनॉल झालं. ओके, ही केटोन आणि अल्डिहाइडचं फॉर्मेशन केलं की नाही आपण, केटोन आणि अल्डिहाइड. एक केटोनचा मॉलिक्यूल मिळाला, एक अल्डिहाइडचा मॉलिक्यूल मिळाला. बरोबर आहे ना. ओके, आता दुसरा एक्झाम्पल आपण घेऊया ह्याच्यामध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, CH3 डबल बॉन्ड CH3. ओके, CH3 नेम ऑफ दिस अल्किन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे ना. काय नेम आहे सांगा अल्किनचं, IUPAC सांगा. आता कुठलाही कार्बन घ्या, हा फर्स्ट कार्बन. ओके, सेकंड, थर्ड, फोर्थ. सेकंड आणि थर्डला कोण आहे, मिथिल ग्रुप आहे ना. त्यामुळे काय मिळणार तुम्ही 2,3 डायमिथिल. 2 मिथिल ग्रुप्स आहेत, 2 आणि 3 कार्बनला 2,3 डायमिथिल. आणि सेट चेनमध्ये कार्बन किती आहेत, 4 आहेत. त्यामुळे नेम कसं आलं, ब्युटीन ना. इनच्या अगोदर डबल बॉन्डची पोझिशन. ओके, मिनिमम नंबर घेणार आपण इनचा, ब्यूट2 लक्षात दे. 2,3 डायमिथिल ब्यूट2. अंडरस्टँड. सेम आता ओझोनचे ॲडिशन करा. ॲडिशन ऑफ ओझोन O3. ओके, डबल बॉन्डचा क्रॉस ॲडिशन होणार आहे. ओके, आता तुम्हाला लक्षात आलं आहे पॅटर्न आता. ओके, डबल बॉन्डचा क्रॉस ॲडिशन होणार. कशा पद्धतीने होईल बघा, CH3 हा CH3. ओके, ओके, लक्षात दे. प्लस काय ना, ओके, इथं हा काय झाला आपला ओझोनाइट. ओके, फॉर्मेशन ऑफ ओझोनाइट. ओके, लक्षात आलं कसं ॲड केलं, CH3C CH3 ॲज इट इज आहे. इकडला CH3C CH3 ॲज इट इज.
ह्या डबल बॉन्डचा अक्रॉस इथे एक ऑप्शन, खाली 2 ऑप्शन. ओके, अंडरस्टँड. मग इथून ब्रेकिंग करणार आहे तुम्ही. ओके, हा इथून असा ब्रेक होणार आहे, लक्षात दे. ओके, ॲरोवरतीला कंडिशन झिंक डस्ट वॉटर. ओके, झिंक डस्ट अँड वॉटर. ओके, हिटिंग दाखवा, नाही दाखवलं चालेल. बघा कसं होईल. मॉलिक्यूल कसा होणार, केटोनचा फॉर्मेशन CH3 CCH3. इथला कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड आहे, इथं काय होणार आहे, डबल बॉन्डचं फॉर्मेशन होणार. चल का, CH3 C डबल बॉन्ड OCH3 हा मॉलिक्यूल तयार होईल की नाही. चल का, असा CH3 C डबल बॉन्ड OCH3 इथं आहे. मग इकडं पण तोच होईल ना, CH3 C डबल बॉन्ड OCH3. म्हणजे 2 असले मॉलिक्यूल तयार झाले की नाही, ॲसिटोनचे 2 होणार की नाही. ओके, CH3 C डबल बॉन्ड OCH3. लक्षात ना, सिंगल बॉन्ड ऑक्सिजनचा काय होणार आहे, डबल बॉन्ड ऑक्सिजन होणार. ओके, त्यामुळे लिहा तुम्ही इथं 2 मॉलिक्यूल्स तयार होतात, CH3 C डबल बॉन्ड OCH3. ओके, नेम ऑफ दिस ॲसिटोन और डायमिथिल केटोन और प्रोपॅनॉन, 3 नाव येण्याचे. ओके, प्लस काय येणार, झिंक ऑक्साईड. ओके, ZNO. ओके, लक्षात दे ना. ओके, लक्षाला काय. ओके, केटोनचं फॉर्मेशन, अल्डिहाइडचं फॉर्मेशन, ओझोन लायसिस ऑफ अल्किन करून लक्षात आहे ना. ओके, मग क्वेश्चन कसा असेल, एखाद्या वेळी तुम्हाला लक्षात घ्या, ही कंपाऊंड तुम्हाला दिलं असेल, इथं O3 दिलं असेल, इथं A म्हटलं असेल, इथं ही कंपाऊंड दिलं नसेल, इथं पण ॲरोवरती हे झिंक डस्ट वॉटर असं म्हटलं असेल, इथं B म्हटलं असेल. आयडेंटिफाय A अँड B इन द फॉलोइंग रिॲक्शन. तर तुम्हाला अशा पद्धतीने रिॲक्शन लिहिता आली पाहिजे, बरोबर आहे ना. काही वेळी तुम्हाला हे दिलं नसेल, डायरेक्ट हा दिला असेल, तर हा A करता आला पाहिजे. किंवा असं विचारलं जाईल, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ओझोन ऑन 2,3 डायमिथिल ब्युटीन अँड आयसोब्युटिलीन. तर ह्या रिॲक्शन तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. किंवा हाव विल यू प्रिपेअर ॲसिटोन फ्रॉम आयसोब्युटिलीन. तर ही रिॲक्शन लिहिता आली पाहिजे. ओके, किंवा कन्वर्ट आयसोब्युटिलीन इंटू ॲसिटोन अँड फॉर्माल्डिहाइड, कन्वर्ट 2,3 डायमिथिल ब्युटीन इंटू ॲसिटोन. तर ह्या रिॲक्शन आपल्याला लिहिता आली पाहिजे, लक्षात दे ना. ओके, ओके, ह्या रिॲक्शनचं प्रॅक्टिस करायचं लिहून बघा. ही हायड्रोकार्बन्सपासून बाय ओझोन लायसिस ऑफ अल्किन करून आपण अल्डिहाइड्स आणि केटोनचं फॉर्मेशन केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आता पुढची मेथड आहे अल्डिहाइड्स आणि केटोन्स फॉर्मेशन करण्याची, ती आहे आपली बाय हायड्रेशन ऑफ अल्किन्स. ओके, हायड्रेशन ऑफ अल्काईन. अल्काईनचं आता हायड्रेशन करायचं आहे. हायड्रोकार्बनमध्ये कोण येणार आहे, अल्केन येणार, अल्किन येणार आहे, अल्काईन येणार आहे आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ओके, बघा मग नेक्स्ट मेथड आता ह्यामध्येच हायड्रोकार्बन्समधलीच आहे. फ्रॉम हायड्रोकार्बन्समध्ये आता अल्किन केलं आहे, अल्किनचं ओझोन लायसिस केलं आहे. नेक्स्ट बघा, ह्यातली सेकंड मेथड हायड्रोकार्बन्समधील प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. ओके, अल्काइनचं हायड्रेशन करायचं आहे. हायड्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ वॉटर अक्रॉस दी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इन अल्काइन्स. अल्काईनमध्ये काय असणार आहे, कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असणार आहे ना, त्याला आपण अल्काईन म्हणणार आहे. हायड्रेशन म्हणजेच काय, हायड्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ओके, ॲडिशन ऑफ वॉटर H2 मॉलिक्युल्स, त्याला आपण काय म्हणत असतो, हायड्रेशन असं म्हणत असतो. द हायड्रेशन ऑफ अल्काइन्स इट गिव्स in presence of
40% H2SO4 and 1% HgSO4. This reaction over in 11th standard. ओके ओके अल्काइन्स हायड्रोकार्बन्स मध्ये चालले. बघा इथं कसे होणार आहे रिॲक्शन लक्षात घ्या. हायड्रेशन ऑफ अल्काइन्स ओके टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ 40% H2SO4 and 1% HgSO4, that is mercuric sulfate, okay, to form a enol form, and this enol form undergoes tautomerism to gives corresponding aldehydes and ketones. okay, बघा रिॲक्शन कसे होणार. एक्झाम्पल आपण घेणार आहे इथं बघा CH2 डबल बॉन्ड CH2. ओके बघा इथं आपण अल्काइन घेणार आहे म्हणजे इथे कार्बन कार्बन कुठला बॉन्ड येणार आहे ट्रिपल बॉन्ड ना. म्हणजे इथं काय झालं CH ट्रिपल बॉन्ड CH अल्काइन झाला. नेम ऑफ दिस अल्काइन काय अल्काइनचं नेम आहे इथाइन. ओके हा काय येणार आहे इथाइन येणार बरोबर. आता मग इथाइनचं काय करणार आहे आपण हायड्रेशन करणार आहे. ओके हायड्रेशन म्हणजेच काय ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. ओके वॉटर मॉलिक्युल ॲड करा. आता वॉटर मॉलिक्युल मी कसा लिहिणार बघा H सिंगल बॉन्ड OH H2 मॉलिक्युलस आहे ना. H2 मॉलिक्युलमध्ये काय असतो H सिंगल बॉन्ड OH ना आणि ह्याच्यामध्ये काय असतो H प्लस आणि OH मायनस आयन असतो ना. चल का वॉटरमध्ये H प्लस OH मायनस आयन असतात. वॉटर म्हणजेच काय H सिंगल बॉन्ड OH असणार आहे. ओके मग बघा हे आता हायड्रेशन होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ 40% H2SO4. 40% H2SO4 म्हणजे काय असणार आहे 100 ml तुम्ही H2SO4 घेतला असेल त्यातलं 40 ml H2SO4 रिमेनिंग 60 ml वॉटर असणार आहे. चल का त्याला 40% H2SO4 म्हणणार तुम्ही. चल का 1 लिटर जर घेतला असेल किंवा 1000 ml घेतला असेल तर त्यातलं 400 ml आपलं काय असणार आहे H2SO4 आणि 600 ml वॉटर असणार आहे. ओके अशा पद्धतीने 40% ओके 60% वॉटर असणार आहे याच्यामध्ये. आता मग 1% मर्क्युरिक सल्फेट. मर्क्युरिक सल्फेट आपण कसं लिहिणार आहे HgSO4. ओके Hg मर्क्युरी. ओके 40% HgSO4 सॉरी H2SO4 अँड 1% HgSO4 ह्यांच्या प्रेझेन्समध्ये अल्काइनचं हायड्रेशन होणार आहे. अल्काइनमध्ये वॉटर मॉलिक्यूल ॲड होणार आहे. चल का ही ॲरोवरच्या कंडिशन इम्पॉर्टंट आहेत लक्षात घ्या. मग आता ॲडिशन जी होणार आहे हा जो अल्काइन आहे तो सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल म्हणजेच काय डबल बॉन्डचा ॲक्रॉस तुम्ही कट केला सॉरी ट्रिपल बॉन्डचा ॲक्रॉस कट केला की इक्वल पार्ट तयार होतात. चल का ट्रिपल बॉन्डचा ॲक्रॉस जर हा अल्काइन मॉलिक्यूल कट केला की 2 इक्वल पार्ट मिळतात. त्याला सिमेट्रिकल अल्काइन असं म्हणायचं. मग ह्या सिमेट्रिकल अल्काइनमध्ये हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे ह्याची ॲडिशन तुम्ही कशी करू शकता. ह्या साईडला हायड्रोजन ॲड करा इकडं OH ॲड करा किंवा ह्या साईडला OH ॲड करा इकडं हायड्रोजन ॲड करा कसंही करू शकते ना सिमेट्रिकलमध्ये. परंतु अनसिमेट्रिकलमध्ये ॲडिशन करायची असेल तर अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल. ओके मार्कोनिकॉप्स रूलनुसार केल्यानंतर ओके त्याचं एक्झाम्पल आपण पुढं घेणारच आहे. ओके बघा आता मग ही H2 मॉलिक्युल्स ॲडिशन करा. एका साईडला आपण काय ॲड करणार आहे याच्यामध्ये एका साईडला कुठल्याही एका साईडला आपण हायड्रोजन ॲड करा एका साईडला OH ॲड करा. ओके कसं होणार मॉलिक्यूल बघा CHचं काय होणार हायड्रोजन इकडे ॲड झाला CHचं काय होणार CH2 होणार आहे बरोबर आहे ना. ओके ह्या कार्बनला हायड्रोजन ॲड झाला वॉटरमधला CH2 झाला. ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन कशात झालं डबल बॉन्ड. ओके आणि ह्या कार्बनला OH ॲड झाला ना CHOH बरोबर आहे ना. ह्या कार्बनला हायड्रोजन ॲड झाला CHचं काय मिळाला CH2 आणि ह्या कार्बनला OH ॲड झाला वॉटरमधला. ओके तर आपल्याला इथं सिंगल बॉन्ड OH झाला. तर लक्षात दे कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे लक्षात घ्या. इथं 2 हायड्रोजन डबल बॉन्ड
इथं हायड्रोजन डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OHला. लक्षात ना. ओके. आता हा जो फॉर्म मिळाला आहे आपल्याला ह्याच्यामध्ये चल का इथं काय लक्षात का इथं डबल बॉन्ड पण प्रेझेंट आहे आणि OH पण प्रेझेंट आहे. चल का मला सांगा डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजेच काय अल्किन आहे. मग 2 कार्बनचा अल्किन कुठला इथिन ना. बरोबर आहे ना. आणि पुढं कोण अटॅच आहे OH अटॅच आहे. OH म्हणजे अल्कोहोल आहे. अल्कोहोलचं नॉमेनक्लेचरमध्ये अल्किनमधला ई आपण कशानं काढतो OL न काढत असतो. त्यामुळे नेम कसं होणार याचं इथिनॉल. चल का हा इथिनॉल झाला. मग हा जो इथिनॉल आहे हा जो फॉर्म आहे तो इनॉल फॉर्म आहे. लक्षात इनॉल फॉर्म हा इनॉल फॉर्म आहे. इनॉल म्हणजेच काय इन म्हणजे डबल बॉन्ड. इन म्हणजे डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड. OL म्हणजेच काय अल्कोहोल. लक्षात घ्या डबल बॉन्ड आणि अल्कोहोल दोघांच्या कॉम्बिनेशनला इनॉल म्हटलं जातं. चल का इनॉल फॉर्म आहे. मग हा जो इनॉल फॉर्म आहे ह्याचं टाटोमेरिझम केलं जातं. अंडरगोज टाटोमेरिझम टेक प्लेस. टाटोमेरिझम रिअरेंजमेंट टेक प्लेस. इनॉल फॉर्म इज कन्वर्टेड टू केडो फॉर्म. ओके C डबल बॉन्ड O फॉर्म 11th झाले तुम्हाला. ओके टाटोमेरिझम बघा इथं इनॉल फॉर्म इज कन्वर्टेड इन टू केडो फॉर्म बाय 1,3 मायग्रेशन ऑफ प्रोटॉन्स. प्रोटॉनचं 1,3 मायग्रेशन होत असतं. आता प्रोटॉन म्हणजेच काय रे प्रोटॉन म्हणजेच काय असतो आपला H+ आयनला आपण प्रोटॉन म्हणतो. लक्षात घ्या H+ आयनला प्रोटॉन म्हणतोय. का प्रोटॉन म्हणतोय हायड्रोजन घेतला. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो ॲटॉमिक नंबर हायड्रोजनचा 1 असतो ना. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय 1:1च असतं. ओके मग आता याचा ॲटॉमिक नंबर 1. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ प्रोटॉन्स. एक तर इलेक्ट्रॉन्स काउंट करतो किंवा प्रोटॉन काउंट करतो. प्रोटॉन कुठं असतात न्यूक्लियसमध्ये ना आणि इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट सेलमध्ये रिव्हॉल्व होत असतात. प्रोटॉनवरती चार्ज कुठला असतो पॉझिटिव्ह चार्ज असतो ना. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतो. मग मला सांगा हायड्रोजनमधला एक इलेक्ट्रॉन निघून गेला की H+ तयार होतो. एक इलेक्ट्रॉन निघून गेला H+ झाला ना. मग इलेक्ट्रॉन बाहेर पडला राहिले काय फक्त त्याच्यात प्रोटॉनच राहिलं ना. त्यामुळे H+ आयनला आपण काय म्हणतो प्रोटॉन असं म्हणतो. लक्षात. ओके ओके लक्षात आलं. आता मग ह्यामध्ये 1,3 मायग्रेशन ऑफ प्रोटॉन होणार आहे. कसं होणार बघा 1,3 मायग्रेशन. ओके ऑप्शन फर्स्ट आहे. ओके फर्स्ट आयटम ह्याला कन्सिडर करा. ओके त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये बघा ऑप्शनला इथं फर्स्ट कन्सिडर करा. फर्स्ट हा सेकंड हा थर्ड आयटम आहे. 1,3 मायग्रेशन कसं होणार लक्षात घ्या. ऑप्शनला अटॅचला प्रोटॉन आहे H+ आयन. इथला प्रोटॉन H तो कुठे शिफ्ट होणार आहे 3 नंबरच्या ॲटमला शिफ्ट होणार आहे. ह्याला 1,3 मायग्रेशन असं म्हटलं जातं. ओके इथला इथं शिफ्ट होणार ना. लक्षात आहे. ओके काय मिळेल बघा आपल्याला इथला हायड्रोजन इथे गेला 1,3 मायग्रेशन झालं. CH2चा काय होणार आहे CH3 होणार. इथला प्रोटॉन इथे गेला ना CH2चा CH3 डबल बॉन्डचा काय होणार सिंगल बॉन्ड. लक्षात आहे सिंगल बॉन्ड. आणि इथला जो डबल बॉन्ड आहे तो इथे शिफ्ट होतो. हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट होतो ह्या कार्बन ऑप्शनला. ओके मग काय मिळालं तुम्हाला सांगा CH3C. चल का CH3C डबल बॉन्ड OH ह्याचा हायड्रोजन आहेस ना. चल का हा मिळाला की नाही. ओके 1,3 मायग्रेशन ऑफ प्रोटॉन. 1 नंबरच्या ॲटमचा प्रोटॉन 3 नंबरच्या ॲटमला जातो. लक्षात घ्या इथला प्रोटॉन इथे गेला CH2चा काय झाला CH3 झाला. आणि इथला डबल बॉन्ड इथं शिफ्ट झाला. कार्बन ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड होता तो काय झाला डबल बॉन्ड झाला. आणि ह्या कार्बनला हायड्रोजन अटॅच आहेस ना. ओके तो CH मी इथं दाखवला ॲज इट इज. अंडरस्टँड. हा काय मिळाला तुम्हाला अल्डिहाइड मिळाले की नाही CHO केटो फॉर्म आहे. C डबल बॉन्ड O ग्रुपला आपण केटो ग्रुप असं म्हणतो.
त्यामुळं हा जो फॉर्म आहे हा केटो फॉर्म आहे, लक्षात घ्या. ओके, नेम ऑफ दिस असिटाल्डिहाइड किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो इथेनॉल, IUPAC. ओके, हा जो फॉर्म आहे तो आपला केटो फॉर्म आहे, लक्षात घ्या. ओके, केटो फॉर्म आहे. C डबल बॉन्ड O आले ना केटो फॉर्म, आणि इथं डबल बॉन्ड आणि OH आहे, हा इनॉल फॉर्म. लक्षात ना, इनॉल फॉर्म म्हणजेच काय, डबल बॉन्ड आणि OH इनॉल. केटो फॉर्म C डबल बॉन्ड ओला आपण केटो फॉर्म असं म्हणतो. C डबल बॉन्ड O ग्रुपला केटो ग्रुप म्हणतो. CHO नाही, CHO ला आपण अल्डिहाइड म्हणतोय ना, परंतु फक्त C डबल बॉन्ड ओला आपण काय म्हणतोय, केटो किंवा ऑक्झो फॉर्म असं म्हणतोय, लक्षात घ्या. ओके, केटो फॉर्म लक्षात दे का. मग ह्याचं परत ह्याच्यात कन्वर्शन होते, लक्षात घ्या. ह्याच्यात होऊ शकतं ना, कसं होऊ शकणार, सेम. आता इथं आपण काय म्हणलंय, हा 1 नंबरचा आहे, हा 2 नंबर आहे. ओके, लक्षात का. ओके, आणि हा 3 नंबर आहे. इथला प्रोटॉन परत इथं आला, चल का, बघा मी काय म्हणतो. इथला प्रोटॉन परत जर इथं गेला, 3 नंबरचा परत 1 नंबरला प्रोटॉन गेला. ओके, आणि हा जो डबल बॉन्ड आहे तो परत इथं शिफ्ट झाला की हे कंपाऊंड तयार होईल की नाही, होईल का नाही. ओके, ही केटो फॉर्मचं परत इनॉल फॉर्म होऊ शकतो, लक्षात घ्या. 1,3 मायग्रेशन ऑफ प्रोटॉन आहे. आता ऑलरेडी ऑप्शनला 1 नंबर दिलायच ना आपण, 1 नंबर आहेच, त्याच्या जवळचा कार्बन 2 नंबर, इथं 3. ओके, आता मग इथं आपण 1 नंबरचा 3 नंबरला प्रोटॉन शिफ्ट केला होता आणि डबल बॉन्ड इथून इकडे शिफ्ट केला होता. परत आता 3 नंबरवरून परत 1 नंबरला प्रोटॉन येणार आहे. 3 नंबरचा इथं आहे ना, इथला 1 हायड्रोजन, इथला प्रोटॉन परत आपण 1 नंबरला शिफ्ट केला की परत OH होईल का नाही, आणि परत इथला डबल बॉन्ड इथं शिफ्ट झाला की ह्या कार्बन डबल बॉन्ड येईल का नाही, चल का. म्हणजे केटो फॉर्मचं कन्वर्शन परत इथं होऊ शकतो, लक्षात घ्या. 1,3 मायग्रेशन ऑफ प्रोटॉन आहे इथं, चल का. 1,3 मायग्रेशन ऑफ प्रोटॉन टेक्स प्लेस आहे. ओके, चल का. 1,3 मायग्रेशन ऑफ प्रोटॉन. ओके, प्रोटॉनचं 1,3 मायग्रेशन होतं, H+ आहे. ओके, लक्षात आलं इथं. केटो आणि इनॉल फॉर्म लक्षात आलं. हायड्रेशन ऑफ अल्काइन झाले की नाही. ओके, तर नेक्स्ट आपण घेऊया याच्यामध्ये, हा लक्षात आलं ना. ओके, अंडरस्टँड, इथं काय डाऊट नाही ना. ओके, आता नेक्स्ट आपण याच्यामध्ये घेणार आहे पुढचा, बघा. हायड्रेशन ऑफ अल्काइन्समध्ये सेम लक्षात घ्या. कशा पद्धतीने लक्षात घ्या. एक्झाम्पल घ्या, CH3 CH डबल बॉन्ड CH2. ओके, इथं आपल्याला अल्काइन घ्यायचं आहे, म्हणजे कार्बनमध्ये काय आलं पाहिजे, ट्रिपल बॉन्ड आला पाहिजे. काय लिहिणार तुम्ही, CH. अंडरस्टँड. CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. ओके, नेम ऑफ दिस अल्काइन काय येणार, प्रोपाइन ना. ओके, ह्याचा नेम प्रोपाइन. ओके, प्रोपाइन झाला. हायड्रेशन करणार आहे, सेम रिॲक्शन, हायड्रेशन, ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. वॉटर मॉलिक्युल कसा लिहिणार आपण, H सिंगल बॉन्ड OH. ओके, वॉटर मॉलिक्युल कसा लिहिला आपण, H सिंगल बॉन्ड OH, H2 मॉलिक्युल, हा असा लिहिला आहे स्प्लिट करून आपण. ओके, कंडिशन आहे ओवर द सेम, 40% H2SO4, 1% HgSO4. ओके, 1% HgSO4. आता इथं लक्षात घ्या, वॉटर मॉलिक्युल आपण ट्रिपल बॉन्डचा अक्रॉस ॲड करणार आहे, कार्बन ट्रिपल बॉन्डचा अक्रॉस. आता मला सांगा, हा अल्किन सिमेट्रिकल आहे का. ओके,
हा ट्रिपल बॉन्डचा अक्रॉस समजा आपण कट केला, 2 इक्वल पार्ट तयार होतात का? नाही ना. ओके, जे हा जो अल्किन आहे तो अनसिमेट्रिकल अल्किन आहे, लक्षात घ्या. ट्रिपल बॉन्डचा अक्रॉस जर आपण कट केला की 2 इक्वल पार्ट आपल्याला मिळत नाहीत. बरोबर आहे का? 2 इक्वल पार्ट आपल्याला मिळत नाहीत. मग अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल आता ॲड करणार आहे ह्या रिएजंटच्या प्रेझेन्समध्ये. ओके, मग इथं अनसिमेट्रिकल अल्किनला वॉटर मॉलिक्यूल ॲड होत असताना अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल, मार्कोनिकॉप्स रूलनुसार वॉटर मॉलिक्यूलचे ॲडिशन होत असते. ओके, लक्षात दे. मग इथं लक्षात घ्या, वॉटरमध्ये हा H+ आहे आणि हा OH- आहे. मार्कोनिकॉप्स रूल काय सांगतो? काय आपला मार्कोनिकॉप्स रूल? एनीवन काय असणार आहे सांगा? ओके, व्हेन अनसिमेट्रिकल रिएक्शन is added to unsymmetrical alkene, the negative part of the reaction is get attached up to that carbon atom which carries less number of hydrogen atoms. चल का? ओके, अनसिमेट्रिकल रिएक्शन म्हणजे कुठला आहे? वॉटर मॉलिक्यूल आहे ना, अनसिमेट्रिकल आहे. इथून असा आपण कट केला, वॉटरचे 2 इक्वल पार्ट तयार होतात का रे? होतात का? नाही ना. त्यामुळे अनसिमेट्रिकल रिएक्शन वॉटर आहे, इथून कट केलं की इक्वल पार्ट मिळत नाही आपल्याला. ओके, अनसिमेट्रिकल रिएक्शनचा निगेटिव्ह पार्ट कोण आहे सांगा? वॉटरमधला निगेटिव्ह पार्ट OH-. तो कुठं ॲड होणार आहे? ज्या ट्रिपली बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोजन ॲटम अटॅच आहे तिथं अटॅच होणार आहे. ही ट्रिपली बॉन्डेड कार्बन ना, हा आणि हा. सगळ्यात कमी हायड्रोजन ह्याला 1 आहे, ह्याला काहीच नाही ना. सगळ्यात कमी हायड्रोजन कुणाला आहेत? ह्या कार्बनला आहे. म्हणजे रिएक्शनचा निगेटिव्ह पार्ट कुठं ॲड होणार आहे? ज्या ट्रिपली बॉन्डेडला कमी हायड्रोजन अटॅच आहेत त्या कार्बनला अटॅच होणार आहे. म्हणजे OH आता कुठं ॲड होणार? OH आपला ज्या कार्बनला कमी हायड्रोजन तिकडं निगेटिव्ह पार्ट अटॅच झाला, OH निगेटिव्ह पार्ट आहे, तो कमी हायड्रोजन अटॅचला ट्रिपली बॉन्डेड कार्बनला अटॅच होणार आणि रिमेनिंग हायड्रोजन आहे तो त्याच्या अपोजिट कार्बनला ॲड होणार आहे. लक्षात. आता मॉलिक्यूलला कसं येणार? हा CH3 सेम राहणार, बरोबर आहे. सिंगल बॉन्ड ह्याला कोण ॲड होणार आहे? OH ना. इथं OH ॲड झाला. इथं डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डचं कन्वर्शन डबल बॉन्डमध्ये हा CHला ह्या CHला 1 हायड्रोजन ॲड होतो आहे. CHचं काय होतं रे? CH2, बरोबर आहे ना. लक्षात आहे का? CH3 ॲज इट इज आहे, ह्या Cला OH ॲड झाला, ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड, CHला हायड्रोजन ॲड झाला, हा मॉलिक्यूल तयार झाला. ओके, लक्षात आलं का? हा मॉलिक्यूल आपला तयार झाला आहे. ओके, इथं पण बघा, हा जो मॉलिक्यूल आहे कुठला मॉलिक्यूल आहे सांगा? 3 कार्बनचा अल्किन. काय नेम आहे? 3 कार्बनचा अल्किन, डबल बॉन्ड आहे ना, आता अल्किन झाला, प्रोपीन झाला आणि OL आहे ना, प्रोपिनॉल. चल का इथं प्रोपिनॉल तयार होणार आहे. प्रोपिन आणि शेवटचा ई आपण काय करणार आहे? OL न करणार आहे. आता इथं प्रोपिनॉल लिहित असताना 2 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे ना, त्यामुळे इथं प्रोप 2 इन. ओके, हा फर्स्ट कार्बन, सेकंड प्रोप 2 इन OL. चल का, सॉरी, प्रोपिन 2 OL पाहिजे. ओके, प्रोपिन शेवटचा ई आपण OL न काढणार ना, 2 OL. अंडरस्टँड? प्रोपिन 2 OL, ई आपण OL न करणार आहे. OLची पोझिशन 2 नंबरला आहे. ओके, प्रोपिन 2 OL. आणि हा फॉर्म कुठला आहे आपला? हा फॉर्म कुठला आहे आपला? इनॉल फॉर्म आहे, बरोबर आहे ना. डबल बॉन्ड आहे, इन म्हणजे डबल बॉन्ड, OH म्हणजेच OL, इनॉल फॉर्म झाला. अंडरस्टँड? आता मग हा जो इनॉल फॉर्म आहे ह्याचं काय होणार आहे? 1,3 मायग्रेशन ऑफ प्रोटॉन, टाटोमेरिझम होणार आहे. इनॉल फॉर्म इज कन्वर्टेड टू केडो फॉर्म, इट इज कॉल्ड टाटोमेरिझम. ओके, सेम कंडिशन, टाटोमेरिझम. ओके, टाटोमेरिझम 1,3 मायग्रेशन ऑफ प्रोटॉन. ऑप्शनला आपण फर्स्ट लिहितो, बरोबर आहे.
हा सेकंड डबल बॉन्डकडचा आहे, लक्षात घ्या. इथं 3. ओके. 1,3 मायग्रेशन ऑफ प्रोटॉन. इथला प्रोटॉन कुठं शिफ्ट होणार आहे? या 3 नंबरच्या कार्बनला शिफ्ट होणार आहे. हा फर्स्ट आयटम, सेकंड, थर्ड. ओके. इथला प्रोटॉन म्हणजे H+ आयन इथं शिफ्ट झाला, CH2चा काय होईल रे? CH3 होईल ना. आणि इथला डबल बॉन्ड इथं शिफ्ट करायचा. कार्बन डबल बॉन्ड ऑप्शन होईल का नाही? CH3 C डबल बॉन्ड O CH3. इथला H इथं शिफ्ट झाला. अंडरस्टँड? ओके. CH3 आहे इथं, C. ओके. डबल बॉन्ड ऑप्शन, इथला डबल बॉन्ड इथं शिफ्ट झाला. कार्बन कार्बन डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड झाला, CH2चा CH3 झाला. चालेल की नाही? ओके. नेम ऑफ दिस काय नेम आहे? ॲसिटोन. करेक्ट. ओके. दीज आर ॲसिटोन और प्रोपॅनॉन. हे PSC प्रोपॅनॉन. ओके. हा आपला फॉर्म आहे, तो कुठला फॉर्म आहे? केटो फॉर्म. C डबल बॉन्ड O ग्रुप आहे की नाही? केटो फॉर्म आहे. ओके. ह्याचं कन्व्हर्शन परत इनॉल फॉर्ममध्ये होऊ शकतं. चल का? ह्याचं परत कन्व्हर्शन इनॉल फॉर्ममध्ये होऊ शकतं. इंटर कन्व्हर्टिबल आहे, लक्षात घ्या दोन्ही पण. ओके. इथं बघा सेम हा फर्स्ट कार्बन आहे, फर्स्ट आयटम, सेकंड, थर्ड. इथला प्रोटॉन 3 नंबरच्या ॲटमचा प्रोटॉन परत ऑक्सिजनला शिफ्ट झाला की परत OH होईल ना. आणि इथला जो डबल बॉन्ड आहे तो परत इथं शिफ्ट झाला की परत आपल्याला हे मिळेल. बरोबर आहे की नाही? ओके. परत हा मिळू शकेल ना. ओके. ही इंटर कन्व्हर्टिबल फॉर्म दाखवायचं आहे. रिव्हर्सिबल आयरॉन दाखवतो आपण असं. चल का? हा रिव्हर्सिबल आयरॉन, दोन्ही एकमेकात कन्वर्ट होऊ शकतात. आणि इनॉल फॉर्म आणि केटो फॉर्म दोघांच्यामध्ये मोर स्टेबल हा इनॉल फॉर्म असतो, लक्षात घ्या. इनॉल फॉर्म मोर स्टेबल असतो. ओके. केटो फॉर्म हा लेस स्टेबल असतो, की हा मोर स्टेबल. ओके. हे लक्षात ठेवायचं. ओके. ही हायड्रेशन ऑफ अल्काइन्स करून आपल्याला अल्डिहाइड्स आणि केटोनचं फॉर्मेशन करता येतं, बघितलं आहे आपण. हे लक्षात आहे ना? ओके. याच्यात काय डाऊट नाही ना? ओके. तर नेक्स्ट मेथड आता प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. बघा नेक्स्ट मेथड, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स फ्रॉम असिल क्लोराइड्स. फोर्थ मेथड आहे. फ्रॉम असिल क्लोराइड्स. अल्डिहाइड्स आणि केटोनचं फॉर्मेशन करायचं आपल्याला असिल क्लोराइड पासून. ओके. आता असिल क्लोराइड कुठला ग्रुप असणार आहे? RC डबल बॉन्ड O. या ग्रुपला आपण असिल ग्रुप असं म्हणतो, लक्षात घ्या. RCO ग्रुपला आपण काय म्हणतोय? असिल ग्रुप असं म्हणतोय. ओके. आणि CH3CO ग्रुपला आपण काय म्हणतोय? ॲसिटिल ग्रुप असं म्हणतोय. ओके. लक्षात द्या. आणि RCO झाला, RCOCl झाला की असिल क्लोराइड. ओके. हा असिल क्लोराइड लक्षात घ्या. हा असिल क्लोराइड. आणि इथं R जर इथं CH3 असेल आणि इथं COCl असेल, CH3CO ला आपण ॲसिटिल म्हणतो, त्यामुळे हा काय झाला? ॲसिटिल क्लोराइड. लक्षात द्या. ओके. अशा पद्धतीने हे असणार आहे. आता मग बघा, आता असिल क्लोराइडपासून आपला अल्डिहाइड्स आणि केटोन्स तयार करायचं आहे. ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स अँड ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. त्याच पद्धतीनं ॲरोमॅटिक केटोन्स अँड ॲलिफॅटिक केटोन्स हे दोन्ही आपल्याला तयार करायचं आहेत. तयार कसं होणार आहे बघा, लक्षात घ्या. ह्यांच्यामध्ये सुरुवातीला अल्डिहाइड्सचं फॉर्मेशन करायचं. अल्डिहाइड्स दीज आर हायड्रोजनेटेड in presence of palladium as a catalyst in presence of barium sulfate.
PDBA सोबत. ओके, बघा ही नेम रिॲक्शन आहे आपली. काय होत असतं बघा ह्या रिॲक्शनमध्ये, aldehydes are hydrogenated. Hydrogenated means addition of H2 molecule. Hydrogenated using okay, these are aldehydes are hydrogenated using catalyst palladium. PD म्हणजे palladium. ओके, palladium using catalyst PDBA सोबत. बेरियम सल्फेट आहे. ओके, बेरियम सल्फेट, पॅलेडियम हा मेटल पार्शली पॉइझन केला होता बेरियम सल्फेट बरोबर. अल्डिहाइड्स आर हायड्रोजनेटेड युजिंग कॅटलिस्ट PDBA सोबत. ओके, टू गिव्स अल्डिहाइड्स नाही, असिल क्लोराइड्स लक्षात घ्यायचं. ओके, असिल क्लोराइड्स, असिल क्लोराइड्स are hydrogenated using catalyst PDBA support to give aldehydes. ओके, त्यावेळी आपल्याला aldehydes मिळणार आहे. This reaction is known as Rosenman reaction. Okay, this reaction is known as a Rosenman reduction. Okay, well known name reaction आहे. Rosenman reduction. आता Rosenman reduction मध्ये काय होतं, ॲसिड क्लोराईडचं कन्व्हर्शन PDBA सोबतच्या प्रेसमध्ये अल्डिहाइडमध्ये होत असतं. त्याला आपण रोसेनमन रिडक्शन असं म्हणतो. बघा ह्यामध्ये बेन्झॉइल क्लोराईडचं कन्व्हर्शन बेन्झाल्डिहाइडमध्ये होत असतं आणि ॲसिटाइल क्लोराईडचं कन्व्हर्शन ॲसिटाल्डिहाइडमध्ये होत असतं. ओके, बघा आपण सुरुवातीला इथे घेऊया CH3 C डबल बॉन्ड OCl. काय नेम आहे कंपाऊंडचं पण सांगितले. CH3CO ग्रुपला आपण काय म्हणणार, ॲसिटिल. ओके, ॲसिटिल आणि पुढं क्लोराईड, ॲसिटिल क्लोराईड. ओके, लक्षात आलं, ॲसिटिल क्लोराईड हायड्रोजनेटेड रिडक्शन करणार आहे, पण हायड्रोजन ॲड करणार आहे इन प्रेझेन्स ऑफ PDBA सोबत पॅलेडियम बेरियम सल्फेट. ओके, ही ॲरोवरती लिहायचं. ओके, हिटिंग करा. काय होईल बघा, इथला कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक होणार आहे इथला आणि ह्या ठिकाणी हायड्रोजन येणार आहे. लक्षात का, कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक होऊन Cl निघून जाणार, इथं हायड्रोजन येणार. हा Cl आणि ह्यातला राहिलेला एक हायड्रोजन, इथं दोन हायड्रोजन आहेत ना, एक H आणि एक Cl HCl बाहेर पडला आणि एक H कार्बनला अटॅच झाला. ओके, त्यावेळी काय मिळणार आपल्याला, CH3 C डबल बॉन्ड OH प्लस HCl. हा काय झाला, ॲसिटाल्डिहाइड. ओके, नेम ऑफ दिस अल्डिहाइड ॲसिटाल्डिहाइड. लक्षात ॲसिटाल्डिहाइडचं फॉर्मेशन आहे. जनरल रिॲक्शन आपली ह्याच्यावर कसे येणार आहे, R म्हणजे CH3 आहे ना आपला इथं, C डबल बॉन्ड OCl. RCO ग्रुपला आपण असिल ग्रुप म्हणतो. पुढं असिल क्लोराईड आहे बरोबर ना, प्लस H2 PDBA सोबत सेम पॅलेडियम पार्शली पॉइझन विथ बेरियम सल्फेट. ओके, सेम इथला बॉन्ड ब्रेक होणार आहे, इथं HCl आणि इथला HCl बाहेर पडणार. ओके, R
C डबल बॉन्ड OH प्लस HCl. लक्षात आलं? हा आपला अल्डिहाइड आहे. ओके, ही जनरल रिॲक्शन आहे आपली, स्पेसिफिक रिॲक्शन आहे याच्यातले. ओके, रोसेनमन रिडक्शन आहेत सगळे. आता आपण ही ॲलिपॅटिक अल्डिहाइड आहे. अरोमॅटिक अल्डिहाइड जर घेतला आपण, ओके, बेन्झीन रिंगला C डबल बॉन्ड O अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं? बेन्झॉइल असं म्हणायचं. बेन्झॉइल आणि पुढे क्लोराइड, बेन्झॉइल क्लोराइड. ओके, these are reduced with PDBaSO4. ओके, रिडक्शन करा. इथं रिडक्शन झालं, हायड्रोजन ॲड झालं ना. ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजेच काय? रिडक्शन. ओके, इथं हायड्रोजन ॲड होणार आहे. C डबल बॉन्ड OH मिळेल, इथला Cl एक HCl बाहेर पडला. C डबल बॉन्ड OH plus HCl. Okay, name of this बेन्झाल्डेट. बेन्झीन रिंगला अल्डिहाइड ग्रुप आणायचं आहे, बेन्झाल्डेट. ओके, रोसेनमन रिडक्शन आहे. चल का, रोसेनमन रिडक्शन हे काय होतं? बेन्झाइल क्लोराइडचा बेन्झाल्डेट, ॲसिटिल क्लोराइडचा ॲसिटाल्डेट. ओके, लक्षात ठेवा साहेब. रोसेनमन रिडक्शन, फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड्स. ओके, वेल नोन नेम रिॲक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट आता आपण ही सगळे आपण काय तयार केलेत? असिल क्लोराइड पासून अल्डिहाइड तयार केलेत. आता आपल्याला काय करायचं आहे? असिल क्लोराइड पासून केटोनचं फॉर्मेशन करायचं आहे आपल्याला. ओके, केटोन. बघा, केटोनचं फॉर्मेशन आता ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक केटोन्स. ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक केटोन्स. ओके, ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक केटोन्स आर formed from acyl chlorides. Acyl chlorides. ओके, हे असिल क्लोराइड पासून फॉर्म होतात. आर फॉर्म फ्रॉम असिल क्लोराइड्स अँड असिल क्लोराइड्स. असिल क्लोराइड्स आर formed from a reaction of Grignard reaction. Okay, reaction of Grignard reaction on cadmium chloride. Okay, cadmium chloride, CdCl2. Okay,
ॲलिपॅटिक आणि ॲरोमॅटिक केटॉन्स आपण असिल क्लोराईड पासून तयार करणार आहे, परंतु असिल क्लोराईड सुरुवातीला कुणापासून तयार करून घेणार आहे आपण ग्रिग्नार्ड रिएक्शनची कॅडमियम क्लोराईडवर रिॲक्शन करून. ओके, बघा कसं होणार आहे. ग्रिग्नार्ड रिएक्शन कसा असतो आपला. ओके, ग्रिग्नार्ड रिएक्शन RMgX. ओके, लक्षात आलं का. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड प्लस आपण काय म्हणतोय ग्रिग्नार्ड रिएक्शन. लक्षात आलं. RMgX अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. हा अल्किल ग्रुप आहे, मॅग्नेशियम मेटल आहे, हॅलोजन आहे. ह्याला आपण काय म्हणतोय ग्रिग्नार्ड रिएक्शन. ओके, ग्रिग्नार्ड रिएक्शन. एक्स म्हणजे हॅलोजन आहे ना. एक्स इथं क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल. ओके, अल्किल ग्रुपला मिथिल असेल, इथिल असेल. ग्रिग्नार्ड रिएक्शन अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. ओके, ह्या ग्रिग्नार्ड रिएक्शनची रिॲक्शन कॅडमियम क्लोराईड बरोबर करणार आहे आपण CdCl2 कॅडमियम क्लोराईड. ओके, ह्याच्याबरोबर रिॲक्शन केल्यानंतर ओके आपल्याला काय मिळणार आहे असिल क्लोराईडचं फॉर्मेशन मिळणार आहे. असिल क्लोराईड RCOCl. ओके, कसं मिळेल लक्षात घ्या इथं आपल्याला. ओके, असिल क्लोराईडचं फॉर्मेशन. आता पहिल्यांदा ग्रिग्नार्ड रिएक्शन हा जो ग्रिग्नार्ड रिएक्शन आहे कॅडमियम क्लोराईडवर आपण आता रिॲक्शन करा. कसं होणार कॅडमियम क्लोराईडवर रिॲक्शन झाल्यावरती डाय अल्किल कॅडमियम तयार होणार सुरुवातीला. बघा इथं R2CD तयार होणार डाय अल्किल कॅडमियम. बघा इथं दोन अल्किल ग्रुप कॅडमियमला अटॅच होणार आहेत. त्यासाठी मी इथं ग्रिग्नार्ड रिएक्शनचे 2 मॉलिक्युल्स घेणार. लक्षात घ्या 2 मॉलिक्युल्स घेणार आहे. ओके, 2RMgX. 2RMgX मध्ये अल्किल ग्रुप किती झाले 2 झाले ना. इथले 2 अल्किल ग्रुप कॅडमियमला अटॅच झाले. काय झालं R2CD. ओके, ह्याचं नेम काय झालं आपलं डाय अल्किल कॅडमियम. ओके, हा डाय अल्किल कॅडमियम झाला. लक्षात आलं का. ग्रिग्नार्ड रिएक्शन मधले 2 अल्किल ग्रुप 2R कॅडमियम मेटलला अटॅच झाले. फॉर्मेशन ऑफ R2CD. ओके, डाय अल्किल कॅडमियम प्लस काय मिळणार लक्षात घ्या. काय राहिलं ते सांगा आता. इथले 2 अल्किल ग्रुप तर गेले ना. राहिले काय याच्यात 2 Mg राहिले, 2 X राहिले बरोबर. 2 Mg 2 X आणि इथं 2 क्लोरीन राहिले. चल का काय मिळालं 2 MgX. ओके, Cl. लक्षात का 2 मॅग्नेशियम 2 हॅलोजन आणि 2 क्लोरीन. चल का 2 MgX Clचं फॉर्मेशन झालं. लक्षात दे का. डाय अल्किल कॅडमियम तयार झाला. हा जो तयार झालेला डाय अल्किल कॅडमियम आहे ओके त्याची रिॲक्शन आता काय केली जाते असिल क्लोराईडवर केली जाते. लक्षात घ्या. ओके, बघा कसं होणार आहे आता डाय अल्किल कॅडमियम R2CD. ओके, डाय अल्किल कॅडमियम ॲज इट इज आपण इथे घेतला. आता घ्या असिल क्लोराईड कसं लिहिणार आपण RCOCl. ओके, ह्याला आपण काय म्हणणार आहे असिल क्लोराईड. ओके, आणि हा डाय अल्किल कॅडमियम आहे R2CD. ओके, डाय अल्किल कॅडमियम असिल क्लोराईड. परत आता कसं होणार आहे बघा. ही RCO झाला आपला RCO. ओके, RCO आहे ना. इथले 2 अल्किल ग्रुप इथं अटॅच होणार आहे क्लोरीनच्या ठिकाणी. इथला कार्बन क्लोरीन बॉन्ड आपला ब्रेक होणार आहे. अंडरस्टँड. हा कार्बन क्लोरीन असिल क्लोराईड्स मधला हा कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक होणार आहे. आणि ब्रेक झाल्यावरती इथले 2 अल्किल ग्रुप इथं जाणार आहेत. 2 अल्किल ग्रुप इथं अटॅच करण्यासाठी आपण असिल क्लोराईडचे 2 मॉलिक्युल्स घेणार आहे.
2RCOCl झाले ना. 2RCOCl म्हणजे कार्बन क्लोरीन बॉन्ड किती असणार आहेत? असिल कोळ्याचे 2 मॉलिक्यूल घेतले ना, 2 मॉलिक्यूलमध्ये कार्बन क्लोरीन बॉन्ड पण 2 असणार आहेत. मग 2 कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक होणार आणि इथले 2 अल्किल ग्रुप ह्या कार्बनला अटॅच होणार आहेत. चल का, इकडले 2 R राहणारच आहेत ह्या साईडला, इकडे 2 अल्किल ग्रुप इथं अटॅच होणार आहेत, लक्षात घ्या. ओके, तेवढे आपल्याला कसं मिळेल बघा. ओके, हिटिंग करायचं. ओके, 2R C डबल बॉन्ड O. चल का, ही 2R C डबल बॉन्ड O, इथले 2 अल्किल ग्रुप. चल का, इथं RCOR चालेल की नाही. ह्या साईडला 2 अल्किल ग्रुप झाले, ह्या साईडला पण 2 अल्किल ग्रुप झाले, लक्षात घ्या. 2 मॉलिक्यूल घेतलेत आपण, टोटल अल्किल ग्रुप किती 4 झाले ना याच्यामध्ये. चल का, हे लक्षात ठेवायचं. आणि इथला कॅडमियम क्लोरीन किती आहे सांगा. इथं 2RCOCl मध्ये क्लोरीन किती 2 ना. हा कॅडमियम परत ह्या 2 क्लोरीनवर अटॅच होणार आणि CdCl2 लिबरेट करणार. चल का, कॅडमियम क्लोराईड प्लस CdCl2 कॅडमियम क्लोराईड. आणि RCOR ला आपण काय म्हणतो? RCOR केटोन ना. चल का, केटो ग्रुप 2 अल्किल ग्रुपला अटॅच आहे, दीज आर केटोन. ओके, अशा पद्धतीने ही जनरल रिॲक्शन आहे केटोनची. काय केलं आहे बघा आपण, ग्रिग्नार्ड रिएक्शन, कॅडमियम क्लोराईडवर ट्रीटमेंट केलं आहे CdCl2, लक्षात येते ना. काय केलं आपण मग, इथं हे 2 अल्किल ग्रुप ह्या कॅडमियमला अटॅच झाले, R2CD चला, डायअल्किल कॅडमियम. इथले 2 मॅग्नेशियम, 2 हॅलोजन, 2 क्लोरीन, 2MgxCl झाला. ओके, तयार झाला डायअल्किल कॅडमियम इथे घेतला आहे आपण. आणि RCOClचे 2 मॉलिक्यूल घेतलेत. ओके, इथला कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक झाला, इथले 2 अल्किल ग्रुप इथं आले. ओके, 2RCOR आणि हा कॅडमियम 2Cl CdCl2. ओके, लक्षात दे ना. आता मग परत तुम्ही आता स्पेसिफिक रिॲक्शन ज्यावेळी घेणार आहे, स्पेसिफिक रिॲक्शनच्या वेळी त्यावेळी काय करणार आहे आपण, हे डायअल्किल कॅडमियम कसं तयार होतं हे परत दाखवायची गरज नाही. डायरेक्ट आपण हेच घेणार, डायअल्किल कॅडमियम आणि असिल कोऑर्डिनेट्स घेणार आहे आपण. चल का, बघा मग रिॲक्शन कसे होणार. इथं मी घेतोय डायअल्किल कॅडमियम, अल्किल ग्रुप समजा आता मिथिल ग्रुप घेतला असेल आपण, CH3 ट्वाइस CD. ओके, डायअल्किल कुठला झाला, CH3 ग्रुपला काय म्हणतोय आपण, मिथिल ग्रुप म्हणणार आहे. 2 आहेत ना, काय होणार मग डायमिथिल आणि पुढं काय येणार कॅडमियम. नेमकं झालं डायमिथिल कॅडमियम, डायमिथिल कॅडमियम. ओके, प्लस असिल क्लोराईड, असिल क्लोराईड अल्किल ग्रुप घेतला आपण, तो CH3 C डबल बॉन्ड O Cl, ह्याचे 2 मॉलिक्यूल घेणार आपण, लक्षात दे. ओके, 2 मॉलिक्यूल घेणार, सेम ब्रेकिंग होणार आहे. इथला कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक होणार आहे, ही 2 मिथिल ग्रुप इथं अटॅच होणार आहेत, लक्षात आलं. हिटिंग करा, 2 मॉलिक्यूल्स ऑफ CH3 C डबल बॉन्ड O CH3. चल का, ही 2 मिथिल ग्रुप इकडे जाणार ना क्लोरीनच्या ठिकाणी, सेम ह्यासारखंच आहे. प्लस कॅडमियम आणि इथले 2 क्लोरीन, CdCl2चं फॉर्मेशन. ओके, हा झाला ॲसिटोन किंवा प्रोपॅनॉन किंवा डायमिथिल केटोन. ओके, हा आपल्याला मिळाला, लक्षात दे ना. ओके, अंडरस्टँड. ॲसिटोनचं फॉर्मेशन झालं. आता नेक्स्ट आपण आता याच्यामध्ये ॲरोमॅटिक केटोन तयार करणार आहे. हा ॲलिपॅटिक केटोन झाला. ओके, ॲलिपॅटिक केटोन. आता ॲरोमॅटिक केटोनचं फॉर्मेशन,
बघा लक्षात घ्या. सेम आता डायअल्किल कॅडमियम आपण घेणार आहे. इथं मी घेतला ॲज इट इज CS3 ट्वाइस CD डायमिथिल कॅडमियम. ओके, डायमिथिल कॅडमियम प्लस असिल क्लोराइड घेणार आहे. इथला जो अल्किल ग्रुप आहे तो आता मी अरिल ग्रुप घेतो, ॲरोमॅटिक रिंग घेतो, लक्षात घ्या. ओके, इथं बेन्झीन रिंग घेतली आपण, C डबल बॉन्ड O, पुढं काय येणार आहे Cl येणार आहे. ओके, बेन्झीनला CO असेल तर आपण काय म्हटलं होतं बेन्झॉइल, आणि पुढं क्लोराईड, बेन्झॉइल क्लोराईड आहे. ओके, याचे 2 मॉलिक्यूल घेणार आहे, हिटिंग करा. इथला कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक होणार, बरोबर आहे, आणि 2 मिथिल ग्रुप इथं क्लोरीनच्या ठिकाणी येणार आहेत. चल का आपला 2 मॉलिक्युल्स मिळणार आहेत, 2 मॉलिक्युल्स ऑफ ओके CdCl2. याचं नेम सांगा रे, नेम ऑफ दिस झालं, नेम ऑफ दिस ॲसिडोपेनॉन. ओके, ॲसिडोफेनॉन कॉमन IUPAC. आणखी काय म्हटलं होतं आपण याला मिथिल फिनिल कीटोन. ओके, चल ही ॲरोमॅटिक कीटोन पण झाला आणि ॲलिफॅटिक कीटोन पण झालं, लक्षात घ्या, दोन्ही पण झाले याच्यात. ओके, असिल क्लोराईडपासून अल्डिहाइडचं फॉर्मेशन, केटोनचं फॉर्मेशन. असिल क्लोराईडपासून अल्डिहाइड तयार करतो त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय रोसेंटमन रिडक्शन, असेल का. आणि केटोनचं फॉर्मेशन कसं करतोय आपण ग्रिग्नार्ड रिएक्शनची कॅडमियम क्लोराईडवर रिॲक्शन झाली होती, डायअल्किल कॅडमियम तयार होतो. तो डायअल्किल कॅडमियमची असिल क्लोराईडवर रिॲक्शन केले की केटोनचं फॉर्मेशन मिळतं, लक्षाल का. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आता मग ॲरोमॅटिक केटोनचं जर फॉर्मेशन करायचं असेल तर तुम्ही आणखी लक्षात घ्या फिडल-काफ्ट असायलेशन रिॲक्शनसुद्धा यूज करू शकता. ओके, फिडल-काफ्ट असायलेशन रिॲक्शन. फिडल-काफ्ट असायलेशन रिॲक्शन 2 असतात, एक फिडल-काफ्ट अल्कायलेशन, त्याच्यामध्ये अल्किल ग्रुप बेन्झीन रिंगमध्ये इंट्रोड्यूस केला जातो, आणि असायलेशनमध्ये असिल ग्रुप. असिल ग्रुप कुठला आपला RCO ग्रुप, त्याला आपण असिल ग्रुप म्हणतो ना, तो बेन्झीन रिंगला इंट्रोड्यूस केला जातो. ओके, आणि ॲरोमॅटिक केटोनचं फॉर्मेशन होत असतं. ओके, बघा नेक्स्ट आहे याच्यामधलं प्रिपरेशन ऑफ केटोन्स फ्रॉम असिल क्लोराइड्स बाय फिडल-काफ्ट असायलेशन रिॲक्शन. ओके, preparation of aromatic ketones. Fiddle-Kaft's acylation. Okay, Fiddle-Kaft acylation reaction. ओके, ह्याच्यापासून आपण प्रिपरेशन ऑफ केटोन करणार आहे. ओके, कसं होतं लक्षात घ्या फिडल-काफ्ट असायलेशन. असायलेशनमध्ये काय होतं असतं आपलं ॲडिशन ऑफ असिल ग्रुप. ॲडिशन ऑफ असिल ग्रुप RCO. चल का RCO ग्रुपला आपण असिल ग्रुप असं म्हणत असतो. ओके, हा ग्रुप बेन्झीन रिंगमध्ये आपला ॲड होत असतो, लक्षात घ्या. ओके, कसं होईल बघा फिडल-काफ्ट असायलेशन रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ लेविज ॲसिड कॅटलिस्ट दॅट इज अनहायड्रस AlCl3. ओके, अनहायड्रस AlCl3 कसं येणार आहे बघा बेन्झीन रिंग घ्या,
बेन्झीन ऑन ट्रीटमेंट विथ ओके CS3COCl. लक्षात का? इथं असिल ग्रुप घेतला आहे, असिल ग्रुप मधला अल्किल ग्रुप मिथिल आहे, याचं नेम काय? ॲसिटिल क्लोराइड. ओके, अनहायड्रस AlCl3 ह्या लेविज ॲसिड कॅटलिस्टच्या प्रेसमध्ये अनहायड्रस म्हणजे अब्सेन्स ऑफ वॉटर, वॉटर अब्सेंट असलेला AlCl3 हा लेविज ॲसिड म्हणून ॲक्ट होतो. लेविज ॲसिड कसा असतो? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करत असतो, त्याला आपण लेविज ॲसिड म्हणतो. आणि इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतो, त्याला लेविज बेस म्हणतो आपण. ओके, मग आता ह्यांच्यामध्ये हा कार्बन क्लोरीन बॉन्ड इथं ब्रेक होत असतो आणि हा जो CS3CO ग्रुप आहे तो बेन्झीन रिंगला अटॅच होत असतो. लक्षात घ्या. ओके, त्यावेळी काय होणार बघा, हिटिंग करायचं इथं. ओके, हा CS3CO ग्रुप इथं अटॅच झाला. आता बेन्झीनमध्ये 6 कार्बनचा हायड्रोजन ना, एक हायड्रोजन इथला बाहेर पडणार आहे CS3CO अटॅच झाल्यावरती, एक H आणि इथला Cl HCl बाहेर पडला. ओके ओके, नेम ऑफ दिस झालंय आताच. काय नेम आहे? ॲसिडोफेनॉन. ओके, ह्यालाच तुम्ही आणखी काय म्हणताय? मिथिल फिनिल केटोन. ओके, मिथिल फिनिल केटोन्स. अंडरस्टँड? ॲरोमॅटिक केटोन आहे की नाही? केटो ग्रुप ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, बेन्झीन रिंग रिॲक्ट्स विथ ॲसिटिक अनहायड्राइड. हा ॲसिटिक अनहायड्राइड आहे, लक्षात घ्या. ॲसिटिक अनहायड्राइड, अनहायड्राइड म्हणजेच काय? अब्सेन्स ऑफ वॉटर ना. हे अनहायड्राइड कसं तयार होते लक्षात घ्या. सेम कंडिशन आहे ॲरोवरती, अनहायड्रस AlCl3 अल्युमिनियम क्लोराईड हिटिंग करणार आहे आपण. हे कसं तयार होतं आहे इथं लक्षात घ्या. CS3COOH ही पुढचं नाही असं कन्सिडर करा. CS3COOH ला तुम्ही काय म्हणताय? ॲस्टिक ॲसिड म्हणताय ना. लक्षात का? हा CH3 C डबल बॉन्ड OH ह्याला तुम्ही काय म्हणताय? ॲस्टिक ॲसिड म्हणताय ना, बरोबर आहे की नाही? लक्षात घ्या कसं तयार होतं अनहायड्राइड बघा. सुरुवातीला ॲस्टिक ॲसिड ह्याचे 2 मॉलिक्यूल घेतले आपण. ओके, ह्याच्यातनं वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढला असा OH आणि H. हा OH H गेला, बरोबर आहे की नाही? इथून H2 बाहेर पडला ना. ओके, तर हा CS3CO कुठं अटॅच होणार? ह्या ऑप्शनला अटॅच होईल ना. यातला OH 2 ॲस्टिक ॲसिडचे मॉलिक्यूल मी घेतले आहेत CS3COH. ह्यातला OH ह्यातला H गेला, वॉटर गेला ना. अनहायड्राइड म्हणजे अब्सेन्स ऑफ वॉटर. ओके, लक्षात का? हा CS3CO इथं अटॅच झाला. CS3CO इथं अटॅच करा. O इथला पुढचा OCO CS3 ॲज इट इज ना. हा CO डायरेक्ट इथं अटॅच झाला या ऑप्शनला, त्याच्या पुढं CO आहे CS3. चल का? हे आणि हे सेम आहे की नाही? चल का? हे आणि हे सेम आहे की नाही? ओके, म्हणजे 2 ॲस्टिक ॲसिडमधून एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होत असतो. लक्षात घ्या. त्यावेळी आपल्याला ॲस्टिक ॲसिडचं अनहायड्राइड मिळतं, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो? ॲसिटिक अनहायड्राइड. चल का? अब्सेन्स ऑफ वॉटर. ओके, हा ॲस्टिक अनहायड्राइडचा मॉलिक्यूल आहे, लक्षात घ्या. ओके, आता मग ह्या ॲसिटिक अनहायड्राइडपासून आपल्याला ॲरोमॅटिक केटोन्स तयार करायचा. कसं होईल बघा. इथून हा मॉलिक्यूल ब्रेक होणार आहे. चल का? असा असिल ग्रुप कुठला आपला? CS3CO ना. ओके, हा इथं बेन्झीन रिंगला इंट्रोड्यूस होणार आहे. काय मिळालं बघा मग? बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड OCH3 झाले की नाही?
इथून ब्रेक होणार आहे. हा COCH3 बेन्झिनला अटॅच झाला, राहिले काय रे CH3 C डबल बॉन्ड O इथला एक हायड्रोजन जाणार आहे ना, हायड्रोजन ह्या ऑप्शनला अटॅच झाला, CH3 COH ॲस्टिक ॲसिड बाहेर पडला ना, बरोबर की नाही, CH3 COOH. ओके, ह्याचं नेम सेम आहे, ॲसिटोफेनॉन आणि हा येतो ॲस्टिक ॲसिड. लक्षात आलं, ॲस्टिक ॲसिडचा मॉलिक्युल तयार झाला, लक्षात आहे ना. हा CH3 CO इथं अटॅच झाला, ॲसिटोफेनॉन, राहिला CH3 COO आणि बेन्झिनमधला एक हायड्रोजन बाहेर पडला आहे, तो इथं अटॅच होईल ना, CH3 COH. ओके, ॲसिटोफेनॉन म्हणजे आपल्या ॲरोमॅटिक कीटोन फ्रिडल काप्ट असालेशन रिॲक्शनपासून आपण तयार करू शकतो बाय रिॲक्शन ऑफ बेन्झिन विथ ॲसिडिल क्लोराईड अँड ॲस्टिक अनहायड्राइड. चल का, ओके, ह्याच्यापासून आपण ॲरोमॅटिक कीटोनचं फॉर्मेशन करू शकतो. लक्षात आलं, इथं आपली ॲसिल क्लोराईडपासून ॲरोमॅटिक कीटोन्स आणि ॲलिफॅटिक कीटोन्स फॉर्मेशन करायची ओके मेथड संपलेलं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण स्टीफन्स रिॲक्शन बघणार आहे. ओके, थँक्यू.